गाडीची अवस्था आता बघितली असेलच तुम्ही. आणि काल जसं कळालं सगळ्यांना तसं जेवढ्यांना काळजी वाटते तेवढं सगळ्यांचं फोन आलं, फोन भेटायला आलं, फोन पण आले कसं झालं काय झालं म्हणून. आणि विशेष म्हणजे आजच ना गाडीचा वाढदिवस, म्हणजे गाडीला आज घेऊन 8 वर्ष पूर्ण होऊन 9वं वर्ष आजच लागलं होतं. सर्व आटपाडीमध्ये घेतली होती गाडी, कोरोनाच्या पण अगोदर घेतलेली आहे गाडी. खूप वाईट वाटायला लागले खरं. असं बाहेर आता कपडे धुतले ते वाळत टाकायला बाहेर गेले, ते गाडी कसं कायम एक असायचीच, 1-2 गाड्या असल्यामुळे हे मी किती चार्जिंगची घेऊन जाणार का, तर परवडत नाही. आता पेट्रोल महाग झालंय, अगोदरच होतं, आता तर जरा दर वाढलाय. आणि चोपडीला जाऊन रोज करायचं म्हणजे पेट्रोल खूप जाते त्यामुळं. आणि एवढं काय चोपडी खेडेगाव आहे, इतकं काय म्हणजे गिऱ्हाईक त्यामुळं नसतं. लहान गाव आहे त्यामुळे एवढं कुठलं जास्त गिऱ्हाईक, हे आपलं कामापुरतं तेवढंच आता तेच गिऱ्हाईक तेवढं ती पेट्रोललाच संपायचं. ह्या कारणास्तव तर गाडी घेतली होती त्यावेळेला चार्जिंगची. आणि आता अजून तीच आता परिस्थिती आली. आता आज त्यांनी काय गेले सकाळी आवरून, मला त्यांना पण व्हायला लागले, पण कसं तरी पण ते आता कसं दाखवून देणार, आपण दाखवून देतोय, त्याने आपलं दाखवून देत नाहीत खरं. सकाळी आवरून त्याने गेले, परवडत नाही पेट्रोलच्या गाडीवर जाऊन एवढ्या लांब करायचं म्हणजे. आणि आता ह्या गाडीचं तर हे आता असं म्हणून बाहेर गेले ना, इतकं ते बघून असं भरून यायला लागलं, रडू यायला लागलं. कसं तर रात्रभर सुद्धा मला झोप नाही, सगळं डोकं नेऊन काल रडून रडून नुसतं लागलं होतं. दुखायला, जीव वाटना, काय करू वाटना, व्हिडिओ तर करूच वाटना झाल्या, पण तसाच अगदी नावेलाज असतो म्हणून मी लागले करायला. आज तर स्वामींचे मंदिरात आज कार्यक्रम, पुण्यतिथी, तर आज जायचं आहे. तर आता इतके दिवस झालं जाते मी, आज मी गेले नाही, आज सेवेला सुद्धा मी गेलेच नाही. आज सकाळी त्यांनी खरं जाऊन आले, सकाळी पहाटे त्यांनी 4ला गेले, मी नाही गेले, मला चल म्हणलं होतं, मी गेलेच ना. आता आरतीला खरं जाणार आहे, काय जाऊच वाटना मला, काय सुद्धा अजिबात खरं म्हणा झालं, नुसतं कसं सगळं कालचंच आठवायला लागलंय. काल ह्या वेळेला सगळं झालेलं होतं, ते सगळं आठवायला लागले, नुसतं लागले व्हायला कसं तरी. अमृता शिवसागर माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर मंगळवारी ना संध्याकाळचा व्हिडिओ आहे हा, थोडंसं शूट केलं होतं आणि स्वयंपाक करत होते मी. तर सकाळी लवकरच 7 वाजताच गाडीचं हे झालं काय, त्यामुळे स्वयंपाक सकाळी झालाच नव्हता, वरण भात फक्त केलं होतं. तर स्वयंपाक तर करावाच लागतोय. तर संध्याकाळी म्हणलं थोडं चपाती करू, सकाळी पण स्वयंपाक नसल्यामुळं. आणि जेवण तर काय तसं गेलंच नव्हतं, पण आता केलं तर पाहिजे, भुका तर लागतेच की. आणि माझी तर खरं अजिबात इच्छा नव्हती जेवण करण्याची, पण म्हणलं चला स्वयंपाक करूया. मग चपाती आणि भाजी थोडंफार बनवलं, सकाळचं थोडंसं वरण भात पण शिल्लक होतं. आणि डोकं हे माझं एवढं दुखायला लागलं होतं ना की दिवसभर ते विचार रडून, आणि तरी त्यातून मी मधून ते विचार जाण्यासाठी मंदिरात सुद्धा गेले होते. तर म्हणलं थोडंसं ना आपल्याला डोक्यातून विचार जातील, पण तसं काही झालं नाही, सारखं ते डोक्यात चालूच होतं विचार. तर इथं चपात्या माझ्या सगळ्या होत आल्या होत्या आणि भाजी करायची फक्त राहिली होती. तर दुधी भोपळा आणलेला होता, म्हणलं तेच करावा. तर तनू म्हणली मी करते इकडं भाजी तोपर्यंत. तर जिरे, मोहरी, कांदा, कढीपत्ता, लसूण असं टाकून ना दुधी भोपळ्याची भाजी केली. तर डाळसुद्धा टाकून ना करतात, पण डाळ टाकली की अजून भाजी परत वाढणार म्हटलं, जास्त होते. आधीच दुधी भोपळ्याची भाजी या कोण दोघी खात नाहीत जास्त, म्हणजे खातेत पण एवढं जास्त असं आवडीनं नाही. मग म्हणलं उगीच जास्त भाजी संपायची नाही, म्हणून म्हणलं थोडीच होईल अशी करूया. आणि शेंगदाण्याचं कूट, तिखट, मीठ आणि पाणी अगदी थोडंसं टाकलं होतं, का तर ना लगेच भाजी तयार होऊन जाते, ती शिजते. का तर दुधी भोपळा कोवळा होता आणि लगेच भाजी तयार होते. तर झाकून ठेवून अशी भाजी बनवली. आणि एकदा दोनदा काय करायचं, झाकण काढून बघावं लागते, खाली लागते, नाही तर पाणी थोडंसंच टाकलं असल्यामुळं. तर छान झाली होती भाजी आणि वरण वगैरे होतं शिल्लक, त्यामुळं इतकं काय मग
पोरी म्हटलं वरण खातील आपल्याला होईल भाजी, आणि जास्त खात नाही, थोडीफार खातेत आपली तेवढीच. तर गाडीचं असं झाल्यावर सगळ्या मित्रांचे यांना फोन तर आलेलेच होते, पण काल संध्याकाळी सगळे आवर्जून भेटण्यासाठी सुद्धा आले होते. आणि काळजी वाटते ना, त्यामुळं लोक म्हणजे येतात आपली, भेटून सगळीजण गेली. फोन तर त्या दिवशी सगळ्यांनी केलेले होते. आणि काल संध्याकाळची ही थोडीशी क्लिप आहे. तर 2-3 दिवसाचा मिळून हा व्हिडिओ झालेला आहे, सलग काही व्हिडिओ केलेलाच नव्हता. त्याला काय खालून खोडकिडी काय तर रस शोषक किडी लागली. रस शोषक किडी अचानक थोडे दिवस जायलाच पाहिजे असं ऐकल्यावर मला माझ्या